सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण जात आहोत महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक पवित्र स्थान, 3.5 शक्तिपीठांपैकी एक कोल्हापूरची कुलस्वामिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी. या मंदिराचा इतिहास, दर्शनाचा अनुभव, परिसरातील खास ठिकाणे आणि या प्रवासातील प्रत्येक क्षण आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया भक्ती आणि श्रद्धेच्या या एका सुंदर प्रवासाला. कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी मंदिराला भेट देणे म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि दिव्य आशीर्वादांनी भरलेला एक अद्भुत प्रवास. भारतातील एक पूजनीय शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर धनसमृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचे एक केंद्र मानले जाते. अंबाबाईच्या रूपात पूजल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भक्त येथे येत असतात. ती श्री विष्णूची सहधर्मचारिणी आणि संपत्तीची दात्री म्हणून ओळखली जाते. मंदिराच्या दिशेने जात असताना भव्य दगडी रचना आणि अप्रतिम शिल्पकाम प्रत्येकाच्या नजरेत भरते. प्रत्येक कोपऱ्यात पुराण कथांचा वेदक संदर्भ तिथे आढळतो. भव्य महाद्वारातून आत प्रवेश करताच एक वेगळेच दिव्य वातावरण प्रत्येकाला जाणवते. कोल्हापूरच्या हृदयस्थानी उभे असलेले महालक्ष्मी मंदिर म्हणजे भक्ती, इतिहास आणि स्थापत्यकलेचा एक अद्भुत संगमच आहे. अंबाबाई म्हणून ओळखली जाणारी ही देवी वैभव आणि संपत्तीची अधिष्ठात्री आहे. संपूर्ण भारतातून भाविक इथे देवीच्या दर्शनासाठी येतात. शक्तिपीठांपैकी एक असल्याने या मंदिराला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्राचीन मंदिराची स्थापत्यशैली थक्क करणारी आहे. चालुक्य राजवटीच्या उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना इथे आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम, भव्य खांब आणि सुबक मूर्ती या स्थापत्यकलेची साक्ष देतात. गाभाऱ्यात विराजमान असलेली महालक्ष्मी देवीची मूर्ती अलौकिक तेजाने कायमच झळकत असते. स्वयंभू म्हणून ओळखली जाणारी ही मूर्ती भक्तांच्या श्रद्धेला अधिक बळकट करते. 7व्या शतकात चालुक्य सम्राटांनी उभारलेले महालक्ष्मी मंदिर ही केवळ एक वास्तू नसून श्रद्धा आणि भव्य स्थापत्यकलेचे अमर प्रतीक आहे. शतकानुशतके मंदिराने अनेक राजवटींची उलथापालथ पाहिली आहे. प्रत्येक राजवटीने या पवित्र स्थळी आपला ठसा उमटवला आहे. यादव राजांनी मंदिराचा विस्तार करत त्याचे महत्त्व अधिक भक्कम केले आणि ते एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले. हे मंदिर केवळ स्थापत्य दृष्टिकोनातूनच नव्हे तर ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो, ज्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व अजूनच वृद्धिंगत होते. महालक्ष्मी देवीच्या असीम शक्तीच्या अनेक कथा इथे श्रद्धेने सांगितल्या जातात आणि देवीचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी शेकडो वर्षांपासून लाखो भक्त इथे दरवर्षी येतात. गाभाऱ्यात विराजमान असलेली महालक्ष्मी देवीची मूर्ती दागदागिने आणि तेजस्वी सुवर्ण मुकुटाने अलंकृत असते. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज असते. अंबाबाईच्या दर्शनाने प्रत्येक भक्त आध्यात्मिक आनंदाने भरून जातो. मनःशांती, भक्ती आणि देवीच्या कृपेचा प्रत्येकाला इथे अनुभव येतो. महालक्ष्मी मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे एक अद्भुत उदाहरण आहे. या भव्य मंदिराच्या रचनेत सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता दगडांची अनोखी जुळवाजुळव करण्यात आली आहे.
नाजूक नक्षीकाम आणि पुरातन शिल्पकला यांचा अप्रतिम संगम येथे पाहायला मिळतो. या मंदिराचा सर्वात विस्मयकारक आणि अद्वितीय सोहळा म्हणजे किरणोत्सव. हा उत्सव वर्षातून 2 वेळा साजरा केला जातो, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान. त्यावेळी सूर्यकिरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात आणि हे दृश्य म्हणजे केवळ स्थापत्यकलेचा चमत्कार नाही, तर भक्तांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती असते. या दिव्य प्रकाशाच्या साक्षीने मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. महालक्ष्मी मंदिर तसे वर्षभर भक्तांसाठी खुले असते, पण खऱ्या भक्तिमय अनुभूतीसाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ इथे मानला जातो. या महिन्यात हवामान आल्हाददायक असते. थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि मंदिरातील शांत वातावरण भक्तीचा अनुभव अधिक गहिरा करतो. नवरात्री दरम्यान मंदिर दिवस रात्र उजळून निघते. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका निघतात. पारंपरिक गाणी, नृत्य आणि भक्तीचा उत्साह मंदिराला एका वेगळ्याच तेजाने इथे न्हाऊन टाकतो. हजारो भक्त देवीच्या कृपेसाठी येथे येतात आणि त्यांच्यातील भक्तिभावाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. महालक्ष्मी मंदिरातील प्रत्येक भेट ही विस्मयकारक असते. कधी शांती, कधी भव्य सोहळे, तर कधी ऐतिहासिक चमत्कार अनुभवण्याची संधी येथे येणाऱ्या भाविकांना मिळते. महालक्ष्मी मंदिर परिसरात औदुंबर वृक्षाच्या शेजारी दक्षिणाभिमुख श्री दत्तप्रभूंचे भिक्षास्थान असून हे स्थान अतिशय प्राचीन, भुक्ती व मुक्ती प्रदान करणारे आहे. माध्यान्हकाळी श्री दत्तप्रभू करवीर क्षेत्री भिक्षा स्वीकारतात अशी मान्यता आहे. हे मंदिर फार पुरातन आहे. श्री दत्तगुरू भिक्षेसाठी येथे प्रकट झाले म्हणून येथे पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री पथिनाथ विरचित श्री सिद्धचरित्रामध्ये 9व्या अध्यायात कोल्हापूरातील याच दत्त भिक्षास्थान मंदिरात श्री दत्तगुरू आणि श्री गोरक्षनाथ भेटीचा उल्लेख आहे. याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामींना श्री दत्तप्रभूंनी दर्शन दिले आणि प्रसाद म्हणून पादुका व कुबडी येथे प्रदान केली. त्या दोनही वस्तू आजही सज्जनगडावर आपल्याला पाहायला मिळतात. महालक्ष्मी मंदिर परिसरात आपल्याला दत्तप्रभूंचे आणखीन एक मंदिर पाहावयास मिळते, ते म्हणजे बालदत्त मंदिर. या मंदिरात दत्तगुरूंना बालस्वरूपात पूजले जाते. महालक्ष्मी देवीच्या दर्शनानंतर भाविक येथे दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. कोल्हापूरचं नाव ऐकलं की प्रत्येकाच्या नजरेसमोर आणखीन 2 गोष्टी येतात. एक म्हणजे कोल्हापुरी चप्पल आणि दुसरी म्हणजे कोल्हापूरची झणझणीत मिसळ. कोल्हापुरी चप्पलबद्दल बोलायचं झाल्यास हाताने बनवलेली, मजबूत आणि पारंपरिक डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेली ही चप्पल कोल्हापूरच्या कारागिरांच्या मेहनतीचं एक उत्तम उदाहरण आहे. शुद्ध चामड्यापासून तयार होणाऱ्या या चपला टिकाऊपणा आणि आरामासाठी ओळखल्या जातात. आजही अनेक पर्यटक कोल्हापूरला आल्यावर खास कोल्हापुरी चप्पल खरेदी करायला विसरत नाहीत. कोल्हापूरमधील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरी मिसळ. तिखट, झणझणीत आणि चविष्ट अशी ही मिसळ खवय्यांच्या मनावर राज्य करते. खास मसालेदार रस्सा, फरसाण, कांदा, पाव आणि वरून लिंबाचा स्वाद यामुळे कोल्हापुरी मिसळची चव वेगळीच लागते. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या चवीची मिसळ मिळते, पण प्रत्येक ठिकाणी तिचा झणझणीतपणा कायम असतो. कोल्हापुरी मिसळ ही फक्त एक डिश नाही आहे, तर कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीची ओळख आहे.
तिचा झणझणीत स्वाद आणि खास मसाल्यांचा तडका यामुळे ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. कोल्हापूरमध्ये सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या खाण्यापर्यंत मिसळीचा आनंद घेतला जातो. मटकीची उसळ, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि वरून टाकलेला गरम रस्सा या सगळ्यांची एकत्रित चव अतिशय अप्रतिम लागते. मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो दत्त भिक्षालिंग देवस्थान येथे दर्शन करण्यासाठी. कोल्हापूरच्या रविवार पेठेतील आझाद चौकात वसलेले श्री दत्त भिक्षालिंग मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत दत्तस्थान आहे. श्री दत्तप्रभू दररोज माध्यान्हसमयी म्हणजेच दुपारी देवी महालक्ष्मीकडून भिक्षा स्वीकारण्यासाठी येथे येत असतात. हे मंदिर नाथ संप्रदायाचे एक मोठे केंद्र आहे. नवनाथ कथासार अध्याय 36 व 37 मध्ये या स्थानाचा उल्लेख केलेला आहे. वटसिद्ध नवनाथांनी येथे तपश्चर्या केली होती आणि इथूनच भिक्षा क्षेत्राची झोळी सुरू झाली होती असे येथे मानले जाते. श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात श्री दत्त पादुका आहेत. पादुकांच्या समोर महादेवाची पिंड आहे. या पिंडीला 3 शिवलिंगे ब्रह्मा, विष्णू, महेश या स्वरूपात आहेत. आकर्षक फुलामध्ये शिवलिंगाची पूजा होते. उजव्या बाजूस श्री दत्तात्रयांची पालखीमधील उत्सव मूर्तीची पूजा होते, तर डाव्या बाजूस 1 फूट उंचीची संगमरवरी श्री गहनीनाथ महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात औदुंबर वृक्ष असून झाडाच्या शेजारी हनुमान मूर्ती, श्री गणेश मूर्ती, महादेव पिंड आणि नागराजांची शिळा आहे. श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात नियमित भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद होत असतात. श्रींच्या पालखीचे सोहळे दर गुरुवारी व पौर्णिमेला केवळ चातुर्मास वगळता मोठ्या भक्तिभावाने येथे होत असतात. श्री दत्तप्रभूंच्या अद्भुत अशा दत्त भिक्षालिंग मंदिरात दर्शन घेऊन आम्ही परत महालक्ष्मी मंदिराजवळ आलो. तिथे पोहोचल्यावर आम्हाला अजून एका प्राचीन एकमुखी दत्त मंदिराबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही रात्री साधारण 10:30 वाजता तेथे दर्शनासाठी गेलो. त्यावेळी मंदिर बंद झालेले होते, परंतु दारातूनच आम्हाला महाराजांच्या एकमुखी स्वरूपातील या दत्तमूर्तीचे विलोभनीय दर्शन घडले आणि आमचा दिवस सार्थकी लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोल्हापूरजवळ असलेल्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरात जाण्यासाठी निघालो. दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिबाचे मंदिर हे पश्चिम घाटात वसलेले आहे. कोल्हापूरपासून 17.5 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. श्री ज्योतिबा हे भगवान शिवाचा अवतार मानले जातात. एका पौराणिक कथेनुसार रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी ज्योतिबांचा अवतार झाला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे ते बंधू मानले जातात. श्री ज्योतिबा यांना ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा एक तेजस्वी अवतार आहे असे येथे सांगितले जाते. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाचे आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारचेच रूप आहे असे येथे मानले जाते. श्री क्षेत्र ज्योतिबा येथे देखील दत्त महाराजांचे दर्शन होते आणि जेथे जातो तेथे तू माझा सांगाती याची प्रचिती प्रत्येक दत्तभक्ताला इथे येते. इथे असलेली महाराजांची मूर्ती अतिशय विलोभनीय आणि मनमोहक आहे. या मूर्तीचे दर्शन घेऊन
आम्ही खरंच धन्य झालो. तर अशा रीतीने 2 दिवस कोल्हापूरमध्ये राहून आणि या परिसरात असलेल्या सर्व तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन अंतःकरण तृप्त झाले आणि त्याच प्रसन्न अंतःकरणाने आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर दत्तभक्तांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.